नमस्ते, जयश्री किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण महालक्ष्मीला दर्शनाला गेलो आहे कोल्हापूर इथे। त्याचा आपल्याला व्हिडिओ बनवला आहे, तो मी तुम्हाला सांगते। आपण काय काय देवीचे दर्शनाला केले बघितले ते तुम्हाला मी सगळा व्हिडिओ मार्फत दाखवते। चला तर बघूया आपण व्हिडिओ। हे कोल्हापूरचं मंदिर आहे, त्याच्या आजूबाजूचा हा परिसर आहे। आणि संध्याकाळचं आपण 4च्या दरम्यान गेलो आहे, कारण शुक्रवारी रात्री आपण प्रवास केला आहे पूर्ण। दुपारच्या नंतर आपण तिथे आराम केला लॉजवरती आणि 4 वाजता आपण निघालो आहे देवीच्या दर्शनासाठी। इथे मोगरा आणि आबोलीचे गजरे खूप असे फेमस आहे। आणि बघा हे छान छान असं मंदिराचे छोटे छोटे मंदिर आहेत आतमध्ये परिसरामध्ये। देवीचा घुमट तुम्हाला दिसत असेल, खूप छान असा सोनेरी कलरमध्ये संध्याकाळचा दिसतोय तो, आता पिवळा दिसतोय बघा। आपण देवीच्या मंदिराकडे चाललोय आणि आजूबाजूचा परिसर आहे ते खूप छान असे छोटे छोटे दुकाने लागलेत, ते आपण नंतर बघूया। अगोदर आपण देवीचं दर्शन घेऊया। मंदिरामध्ये आतमध्ये कॅमेरा घेऊन जायची परवानगी नाही आहे, पण आपण बघूया, शक्यता आपल्याला जमलं तर आपण आतमध्ये घेऊन जाऊया, नाहीतर आपण बाहेरूनच देवीचं दाखवते मंदिर तुम्हाला। अगोदर आपण चप्पलाचं स्टँड बघतोय, जे आपल्यामध्ये पायामध्ये चप्पल आहे ते आपण साईडला काढून ठेवूया। बघा इथे स्टँड आहे चप्पलांचं, काही तुमच्या जिम्मेदारीवर ठेवा किंवा काही तिथे तिकीट आहे ते तुम्ही ठेवू शकता। हे हिरकणी आहे, छोटासा रूम केला आहे हिरकणीसाठी। आता आपण मंदिरामध्ये चाललो आहे। जास्त संध्याकाळची वाटली इतकी गर्दी नव्हती, पण जसं जसं आपण पुढे जातोय तसं तसं गर्दी वाढत चालली। आता थोडासा उजेड आहे, कारण 4-4:30चा आम्ही दर्शनासाठी गेलतो। रात्र पूर्ण प्रवास केल्यानंतर जरा सकाळी जरा आराम केला, नाश्ता वगैरे खाऊन। बघा आता मंदिराच्या लाईनीला लागलो आपण। खूप असे स्टीलचे असे लाईन आहे आतमध्ये, आणि 20-25 वर्षानंतर गेलो आहे, तेव्हा असं काहीच नव्हतं। एकदम थेट दर्शनाला आम्ही गेलो होतो, म्हणजे एवढी गर्दी पण नव्हती तेव्हा। आता 25 वर्षानंतर कोल्हापूर असं खूप शहर असं सुंदर बनलं आहे। दर्शन झाले आपलं आणि आपण बाहेर आलो आहे, तर बघा अंधार झाला आहे। आपल्याला 3-3.5 तास लागलेत दर्शनासाठी। तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्ही अनुभव घेतात की किती गर्दी असते ती। हे बघा तुम्हाला सांगितलं होतं ना की सोनेरी कलर देवीचा कळस दिसतोय, आणि मंदिर किती छान असं दिसतंय बघा। बारीक असं बांधकाम आहे, एकदम छान छान डिझाईन आहेत आतमध्ये, कोरीव काम आहे। मंदिराला कुठेही कलर दिलेला नाही आहे, एकदम जुने आहे तसंच आहे, जुनं ते सोनं। खूप छान असं मंदिर आहे, मनमोहक अशी देवीच्या आतमध्ये मूर्तीसुद्धा आहे छान अशी। हा एक पाठचा रस्ता आहे, आजोबा चाललेत दर्शनासाठी देवीच्या। हे बघा आता आपण थोडंसं फिरतोय देवीच्या त्या मंदिराभोवती, फोटोशूट वगैरे करतोय। बघा किती छान असे। ज्यांना कोणी जमलेलं आहे ते देवीचं बाहेरूनच मुखदर्शन करून जातात, लाईनीला जाऊ शकत नाही तर तिथे देवीला हात वगैरे जोडून आपले परत पाठी जातात। पण आम्ही तर लाईन लावली आतमध्ये, भरपूर वर्षानंतर आलतो आणि एवढा प्रवास करून सुद्धा देवीचं दर्शन नाही घेतलं तर। आणि तिथे आपण दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला दर्शन घेतल्यानंतर आपण कोल्हापूरच्या मंदिराच्या इथेच गेलो आहे। तिथे हे स्टॉल आहे, कोल्हापुरी साज घ्यायचं आहे आपल्याला, तर खूप छान असं साज भेटतो असं एकाने आम्हाला सांगितलं होतं, म्हणून आम्ही त्या दुकानात गेलतो। हे बघा किती छान छान असे तिथे नेकलेस, मंगळसूत्र, गंठण, पायातल्या पट्ट्या वगैरे आहेत,
आपण तिथे बघूया आपल्याला कोणतं आवडेल कोणतं नाही ते आपण शोधतोय बघा. आणि दुकानदार वारंवार सांगत होता की गळ्यात घालून ट्राय करू नका. तर आम्ही त्याला विचारलं का म्हणून, तर त्याने सांगितलं आम्हाला की असे ट्राय करतात आणि पुढे निघून जातात. आणि विचारायला गेलो तर सांगतात की हे आमचं जुनंच आहे, आम्ही घरूनच घालून आलतो. तो बिचारा काही बोलला नाही, कारण गर्दीचा फायदा पण भरपूर लोक घेणारे असतात. हा कमरपट्टा आहे, छान असे ब्रेसलेट आहेत बघा किती मस्तपैकी. आपलं मन आवरत नाही इतके दागिने सुंदर सुंदर आहेत. आपण पण थोडीशी खरेदी करूया छान अशी. लोक कोल्हापुरी साज घेऊनच जातात, कोणी असं म्हणजे म्हणत नाही की नको म्हणून. इतके छान याच्यामध्ये डिझाईन आहेत. हे बघा मस्त मस्त नेकलेस आहे, बाजूबंद आहे, मंगळसूत्राच्या पण गंठणीच्या बऱ्याच अशा डिझायनर आहेत. कोल्हापूरला आम्ही 25 वर्षानंतर आलो, पण तेव्हा एवढं काय असं हे नव्हतं, सामान्य नव्हते घेत, कारण तेव्हा आम्हाला समजतच नव्हतं, आम्ही छोटे होतो. आता आम्ही मोठे झालो तर आमच्या मनाने आम्ही काय पण घेऊ शकतो. हे बघा खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. माझी आई वडील, माझे भावंडे आहेत, माझी बहीण आहे, मेवणा आहे, माझ्या मुली आहेत, भावाचा मुलगा आहे, अशी आमची सगळी फॅमिली आले 10-12 जणं. खूप मज्जा करत करत आलो कोल्हापूर फिरायला. आपलं 2 दिवस सुट्टी, खूप एन्जॉय करायचं म्हटलं. आम्ही परत एकदा कुठेतरी गेलो की तुम्हाला असाच व्हिडिओ आम्ही करून दाखवू, सांगू कसं काय आहे तिकडचं वातावरण. पण आम्हाला कोल्हापूर खूप छान वाटलं, खूप मज्जा आली. आता आपण ही शॉपिंग झाली की आपण शाहू महाराजांचा पॅलेस बघायला जाणार आहोत, कारण हे सकाळचं आहे. मंदिराचं दर्शन आम्ही शनिवारी रात्रीचं घेतले आणि हा रविवारचा सकाळचा व्हिडिओ आहे. हे बघा आता आपण तिथून कोल्हापूरहून लहान मुलांसाठी कोल्हापुरी चप्पल घेतो आहे. माझ्या भावांच्या 2 मुली आहेत छोट्या, त्याच्यासाठी आपण कोल्हापुरी चप्पल घेतले. आणि तिथेच अंबाबाईचं मंदिर आहे छान असं. याचा व्हिडिओ पण आपण दाखवणार आहोत, पण आता थोडासा अधूनमधून झालेत व्हिडिओ, पण तुम्हाला दाखवणार याचा पण व्हिडिओ. खूप छान असं हे मंदिर आहे, याच्यामध्ये रेडासुद्धा आहे, तो तुम्हाला मी नंतर दाखवते. हे बघा तुम्ही बघू शकता, खूप छान असं बारीक बांधकाम असं रेखीव असं हे मंदिर आहे. याच्यामध्ये आम्ही याच्या दर्शन झाल्यानंतर आम्ही फक्त देवीचा प्रसाद घ्यायला सुद्धा गेलो होतो. तिथे पण कॅमेरा जाऊन देत नाही. आता आपण तिथून आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण कोल्हापूरच्या शाहू महाराजांचा पॅलेस बघायला आलो आहे. हे बघा हे साईडची भिंत आहे आणि इथे खूप लाईन लागते तिकीट घेण्यासाठी. इथे तिकीट आहे सर्वांसाठी 40 रुपये अशी तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी 20 रुपये हाफ तिकीट आहे. तरी लोक तिकीट घेऊन पॅलेस बघायला जातात. पॅलेस पण खूप छान आहे. तर बघूया आपण पॅलेसमध्ये काय काय आहे ते. हे बघा तिकीट घर आहे, हे सुद्धा दगडाचं बांधकाम आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. तिथे घोडागाडी आहे, तुम्ही चालत जाऊ शकता, बससुद्धा आहे, पण आम्ही मुलांसाठी घोडागाडीच निवडली. हे बघा घोडागाडीमध्ये मुलं बसलेत. छान अशी मजा घेतली घोडागाडीची. त्यांनी एका सीटा मागे 30 रुपये घेतलेत. हे बघा घोडा पण छान आहे, मुलांना खूप मज्जा वाटली, घोडागाडी पहिल्यांदाच बसलेत. हे बघा किती छान अशी घोडागाडी. हा माझा भाऊ आहे.
तो घोडी स्वारी करू शकतो, कारण त्याला घोड्यावर बसायला खूप आवडतं. हे बघा, तिथे बससुद्धा जातात पॅलेसमध्ये. पॅलेसच्या बाहेरात असं बस रिक्षा वगैरे येते तिथे. हे बघा, आई बसले, माझी मुली बसल्यात आणि ते घोडागाडीने गेले आणि आम्ही पाठीमागे चालत गेलो. पण जवळच आहे ते, पण तेवढाच घोडागाडीचा तेवढा आनंद त्यांनी लुटला. तिथून तरी तिकीट घरातून आपल्याला पॅलेस बघायला 10 मिनटं इतकं अंतर चालायला लागतं. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे हरण वगैरे आहेत. अगोदर अशा जाळ्या वगैरे नव्हत्या लावलेल्या. आम्ही जेव्हा गेलतो तेव्हा मी या किताडावरून उभी राहून अशा हरणांना हात म्हणजे हे केलेलं होता. पण आता तसं काहीच नाही. आतमध्ये लोक पण खूप हे झालेत, प्राण्यांना काही पण खाऊ घालतात. म्हणून साईडला बघा जाळ्या लावलेल्या आहेत आणि साईडला अशी भिंतसुद्धा आहे, जेणेकरून प्राण्यांना त्रास होऊ नये. खूप मोठं आहे शाहू महाराजांचा पॅलेस आहे खूप. तिथे पण आतमध्ये कॅमेरा घेऊन जायची परवानगी नाही आहे. बघा, मुलं कसे वर चढून बघतात, जवळून दिसते का प्राणी वगैरे. फक्त हरणं आहेत आतमध्ये आणि बगळे. हे बघा, फक्त हरण आहेत. हरणाचा कळप आहे बघा. किती छान, केवढा मोठा परिसर आहे हा. मुलांना किती मज्जा वाटते बघा हरणं बघून. हे बघा, किती हरण आहेत. भरपूर असे हरणं आहेत आतमध्ये. आता सध्याला आपल्याला एकच दिसतोय. कॅमेऱ्यामध्ये आपल्याला एकच टिपता आला आहे. साईडला बसले असेल तर हे बघा, पण ते छान आहेत. चला, खूप लांबून असे छोटे छोटे दिसतात ते, पण कळप आहे, हरणांचा कळप आहे आतमध्ये. असे निवांत गारव्याला बसलेत. याच्यानंतर आपण पॅलेसमध्ये चाललो आहे शाहू महाराजांच्या. हे पॅलेसचं एंट्री डोअर आहे, हा गेट आहे. आपण आतमध्ये जातो आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता की पॅलेस दिसते. तुम्हाला दाखवते मी. बघा, किती छान असा पॅलेस दिसतोय. पिक्चरमध्ये शूटिंगमध्ये सुद्धा कधी कधी दाखवतात बघा, तुम्ही पाहिलं असेल. पण आतमध्ये इतकं सुंदर आहे, बाप रे बाप. जाणता राजा, लोकराजे, छत्रपती शाहू महाराजांचा हा पॅलेस आहे. बघा, किती छान असा पॅलेस. एक मोठं घड्याळसुद्धा आहे त्याच्यामध्ये. वरती साईडला भिंती दिसतात. बघा, किती छान असं पॅलेस आहे. आपल्याला वाटतं तिकीट आहे, पण तिकीट आहे ती एकदम योग्य याच्यामध्ये आहे, जास्त महाग पण नाही. आणि खरंच इतकं सुंदर आतमध्ये प्राणी संग्रहालय मस्तपैकी त्याला जपून ठेवलेत. जुन्या वस्तू दाखवलेत. शाहू महाराजांचा राजवाडा मुलांना काय असतो ते पाहिलं आहे. प्राण्यांच्या दातापासून, नखापासून विविध प्रकारे असं काही बनवलेत ना, टेबल वगैरे एकदम छान. आता आपण आतमध्ये चाललो आहे पॅलेसच्या इथे. तिथे पण गर्दी आहे. हे बघा, स्कूलची पिकनिकसुद्धा आले मुलांची. त्यांचं दर्शन बघून झाले वाटतं पॅलेस आतमध्ये. तर आपलासुद्धा नंबर आला आहे. आपण पण आतमध्ये जाणार आहोत.
हे आजी आजोबा आहेत, त्यांच्या मुलांनी सुद्धा त्यांना आणले पॅलेस बघायला. आपण चोरून असा हा व्हिडिओ बाहेरचाच काढला आहे, आतमध्ये गेलो नाही अजून. आपण कॅमेरा आतमध्ये ओपन करणार पण नाही, कारण आपलं हे नको व्हायला. मग आपण बाहेरूनच काढतोय डिझाईन वगैरे पॅलेसची, काय असेल ते व्हिडिओ. आपण पूर्ण पॅलेस बघून आलो आहे. बघा बाहेर पडलो, खूप छान असा अंदर. आतमध्ये खूप अशी छान छान वस्तू आहेत, तुम्ही नक्की बघून या, नक्की बघून या आणि आम्हाला तुमचा अनुभव सांगा. हे माझे वडील आहेत, ते आपण त्यांना बाहेर फोटो काढतोय त्यांचे. आता परत आपण बाहेर चाललो आहे. पॅलेस बघितल्यानंतर आपण ज्योतिबाला चाललो आहे. हा ज्योतिबा इकडचा परिसर आहे. हे बघा, खूप डोंगरावर असे ज्योतिबा आहे. आता तिथे गाड्यासुद्धा जातात. जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथे घरं वगैरे काहीच नव्हते, एकदम असं मंदिर होतं आणि छोटेसे म्हणजे 10-12 इतकेच घरं असते. पण आता तिथे वस्तीच झाले, मोठे मोठे यात्री निवास बनलेत. हे बघा, सगळीकडे नवीन बांधकाम दिसते तुम्हाला. आम्ही जेव्हा गेलतो तेव्हा इथं असं काहीच नव्हतं. आपण सुद्धा आपली गाडी घेऊनच गेलतोय. हे बघा, ज्योतिबाचं इकडचं परिसर आहे बाहेरचं. सगळे गुलाराने लाल लाल झालेत. गुलाबी हवा, गुलाबी थंडी आणि त्याबरोबर ज्योतिबाचा गुलाबी भंडारा. हे माझे भाऊ मेवणे बसले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.